बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल बऱ्याचशा शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या वेळेस न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या वृत्तवाहिनीवर एका लाईव्ह डिबेटमध्ये, एका लाईव्ह शो मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण अनिश दादाला अरे तुरे बोलून गेले, त्यावेळेस बऱ्याचशा शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी यावरून सांगतोय कारण मला इतके मेसेजेस आले, इतके कॉल्स झाले की हा माणूस आवाज कसा काय चढवून जाऊ शकतो शिवसैनिकावर, आणि तेही अनिश दादावर. एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काल अजित चव्हाणांनी भर डिबेटमध्ये, लाईव्ह शो मध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा माझ्यावर आवाज नाही चढवलेला आहे. एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काही गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात. संयम कुठे दाखवायला हवा, संयम कोणत्या क्षणी दाखवायला हवा, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. तो आवाज जो चढवला होता ना, अजित चव्हाण हे भाजपचे प्रवक्ते आहेत. व्यक्ती सोडून द्यायची, व्यक्ती सोडून द्या. रिप्रेझेंट कुणाला करतायत तर भारतीय जनता पक्षाला करतायत. बरोबर लक्षात घ्या माझ्या गोष्टी, मला काय सांगायच्यात. तुमच्या भावना मी समजू शकतो शिवसैनिकांनो. शिवसेनेवर आवाज चढवणं आपण कधी खपवून घेऊ शकत नाही. मैदानी लढाई नाही ही. जर मैदानी लढाईत कोणी उतरलं तर आम्ही सोलून काढतो, उभा आडवा मागून पुढून सगळीकडून सोलून काढतो. मैदानी लढाईत शिवसेनेच्या नादाला लागायची ताकद कुणाच्या बामध्ये नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आणि मलाही माहिती आहे चांगलं. आणि आमचे चेहरे पहा, शिवसैनिक व्हावा आयचा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, असंच मी म्हणेन. पण लक्षात ठेवा शिवसैनिकांनो, काही जागा ह्या अशा असतात, आपल्याला कुठे संयम दाखवायचा आहे, कुठे तुमचा राग व्यक्त करायचा आहे, कुठे अभ्यासपूर्ण बोलायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. काल अजित चव्हाण ही व्यक्ती सोडून द्या, त्या व्यक्तीच्या मागचा भारतीय जनता पक्ष लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाला आपण एका लाईव्ह मीडियावर, एका महाराष्ट्राच्या लेवलच्या मीडियावर आपण ज्यावेळेस बोलतो, आपण त्यांना काही प्रश्न विचारतो, ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाची उत्तरे नसतात. बरं, प्रश्न हा काही मी विचारला नव्हता, प्रश्न हे स्वतःच्या प्रश्नामध्ये गुरफटले होते. त्यांनीही सांगितलं, एका ठिकाणी अशा ठिकाणी चर्चा आली की 40 दिवसात 7 IAS ऑफिसर्सची ती एक कमिटी स्थापन झाली होती आणि ती कमिटी 24/7 काम करत होती. हे कोण म्हणालं? अजित चव्हाण, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणाले. आता ह्या अजित चव्हाणांना माझा एक साधा प्रश्न होता की तुम्ही त्या कमिटीतल्या 7 IAS ऑफिसर पैकी फक्त एकाचं नाव सांगा. 7 सोडून द्या, एकाच नाव सांगा. कमिटी कुणाच्या अध्यक्षतेखाली आहे त्याचं नाव सांगा. कमिटीचं नाव काय ते सांगा. कमिटी कधी स्थापन झाली ते सांगा. आणि ह्या कमिटीने 40 दिवसात नेमके काय दगड फोडली तेवढं आम्हाला मात्र सांगा. आता हा साधा प्रश्न होता. ह्या माणसाकडे, म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे मी म्हणतोय, व्यक्ती सोडून द्या, ह्या माणसाकडे ज्यावेळेस बोलायला काहीच नव्हतं, त्याचं खोटं बोलणं लाईव्ह मीडिया आपण ज्यावेळेस पकडलं, त्यावेळेस मात्र ह्याने अकांड तांडव करून विषय भरकटवायला सुरुवात केली. बरं, ही पहिल्यांदा वेळ नाही झालेली आहे. हे असं वारंवार घडतं. कारण ज्यावेळेस तुम्ही मीडियावर बसता त्यावेळेस तुमचा अभ्यास लक्षात येतो लोकांच्या. तुम्ही खमंग लोकप्रियतेसाठी फक्त आपलं बोलायचंय म्हणून बोलायचं. आवाज चढवून कोणी यशस्वी होत नसतो, आणि मीडियावर तर नाहीच नाही. तुम्ही किती शांतपणे त्या परिस्थितीला टॅकल करताय, की त्या परिस्थितीला हाताळताय, हे फार महत्वाचं असतं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस ते म्हणाले अनिश गाढवेचं तोंड बंद करा, अनिश गाढवेचा माईक बंद करा, अरे तुला कळतं का रे, तुला काय प्रशासकीय सेवेचा अनुभव, तू काय समजतो स्वतःला, अशा अरेतुरेच्या भाषेत ज्यावेळेस अनिश गाढवेचं त्यांनी नाव घेतलं, त्यावेळेस तो माझा अपमान नाही झाला. शिवसैनिकांनो एक लक्षात ठेवा, त्यावेळेस तो माझा अपमान नाही झाला, तर तो अपमान झाला भारतीय जनता पक्षाचा. अपमान होण्यासाठी पहिली गोष्ट मान असावा लागतो, जो त्यांच्याकडे नाहीये. पण तरीही महाराष्ट्राची जनता पाहत होती कशा प्रकारे भारतीय जनता पक्षासारख्या एखाद्या पक्षाचा प्रवक्ता, त्यालाही मुख्य प्रवक्ता म्हणून पदवी दिली, असे प्रवक्ते आपलं संतुलन बिघडवून घेतात. आणि आपलं संतुलन गेल्यानंतर कशा प्रकारे अरेतुरेच्या भाषेमध्ये लाईव्ह मीडियामध्ये खेकसतात, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि यांची संस्कृती महाराष्ट्राच्या जनतेला कळाली. एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हे म्हणतात माईक बंद करा, त्याच वेळेस महाराष्ट्राची जनता म्हणाली, अरे मागचे 1.25 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं तोंड बंदच केलेलं आहे. ज्या प्रकारे हे सारं चाललंय महाराष्ट्रामध्ये, त्याचा अर्थ आहे सत्तांचा वापर, संस्थांचा वापर, पदांचा वापर करून तुम्ही आमचं तोंड बंदच केलेलं आहे. आता लाईव्ह डिबेटमध्ये त्या माणसाने जर प्रश्न तुम्हाला काही विचारले असेल, त्याचं उत्तर द्या किंवा सांगा माझ्याकडे उत्तर नाही, किंवा माझं चुकलं, मी माफी मागतो.
असं काहीही न करता शेवटी मीच स्वतः म्हणालो की जाऊ द्या, सोडून द्या तो विषय, तुमच्याकडनं ह्या उत्तरांची आम्हाला अपेक्षा पण नाही. मला माहित होतं ह्या व्यक्तीकडे याच्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसणार आहे, हे मला माहित होतं. बरं, हे आज पहिल्यांदा नाही तर जवळपास चौथ्यांदा ते पाचव्यांदा घडलेलं आहे. त्यानंतर हा माणूस काय म्हणतो, बरं एक खोटं लपवायला दुसरं खोटं, तुम्ही गुगल करा म्हणतात. गुगल म्हणजे गुगलवर जा आणि टाका तुम्ही 7 जणांची कमिटी. आपल्याला जर गुगलच करायचं असेल तर लाईव्ह डिबेटमध्ये आपण येताच कशाला? सगळं काही गुगलवर अवेलेबल आहे. आपण गुगलवरच सगळ्या माहित्या घेऊयात आणि गुगलवरच सगळे प्रश्न सोडवूयात. तुम्ही येता कशाला मग लाईव्ह डिबेटमध्ये? आणि गुगलची माहिती आता तुम्ही ऑथेंटिकेट म्हणून सांगणार असाल तर वा रे वा, तुमचे प्रवक्ते ज्यांनी तुम्हाला निवडलात, ज्यांनी तुम्हाला त्या पदावर बसवलं, त्यांना खरं तर एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की बनतो. हे मला म्हणतात काय, ज्या वेळेस मी प्रश्न विचारतो त्या वेळेस अजित चव्हाण म्हणतात की मी तुमच्या प्रश्नाला बांधील नाही. बांधील नाही याचा अर्थ तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तरच देता येत नाहीये साहेब. मी तुम्हाला कधीही डिसरिस्पेक्ट केला नाही. मी कायम तुम्हाला साहेब म्हणूनच म्हणतो, अजित चव्हाण अहो, अजित चव्हाण साहेब अहो, साहेब अहो साहेब. बांधील नाही, महाराष्ट्राची जनता ओळखते, तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही. एखाद्या प्रवक्त्याने किती शांतपणे बोललं पाहिजे, काय शब्दांचा भान ठेवला पाहिजे. अगदी काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी रुपाली टोंगरेताई पाटील होत्या, हेमलता पाटील काँग्रेसच्या होत्या, त्यानंतर त्या आमच्या मला वाटतं रुबिका पठाण होत्या, ज्या अँकर होत्या. यांच्यामध्ये हे म्हणतात की तुमच्या बायका पळून गेल्या तर तुम्ही आमच्यावर नाव का घेता. म्हणजे महिलांचा आज जे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये महिलांचा सन्मान करत फिरत होते ना, महिलांचा सन्मान सांगत होते, किती खोटी भूमिका आहे ह्यांची महिलांविषयीची. तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्या लाईव्ह डिबेटमध्ये म्हणतायत महिलांविषयी असं घाणेरडं वक्तव्य करतात ते. आणि हेच आम्हाला सांगणार, आज महिलांचा मुंबईत मान सन्मानाचा तो मेळावा घेतला, त्याचं नाव काय, प्रधानमंत्री मातृ योजना. हे असले अजित चव्हाणांसारखे प्रवक्ते हे भारतीय जनता पक्षाच्या इज्जतीचे धिंडवडे जगभर काढण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यामुळे नारायण राणेंसारखी व्यक्ती ज्या भाजपात असू शकते, नितेश राणेंसारखी व्यक्ती ज्या भाजपात असू शकते, आशिष शेलारांसारखी एखादी थर्ड क्लास व्यक्ती ज्या भाजपात असू शकते, या अजित चव्हाणांसारखे प्रवक्ते ज्या भाजपात मुख्य प्रवक्ते असू शकतात, त्या भाजपाकडनं तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवता शिवसैनिकांनो? ही लढाई मैदानी लढाई नाही, ही लढाई इथून लढली जाते शिवसैनिकांनो. आणि तुम्हाला आज एक गोष्ट कायम चांगली लक्षात ठेवली पाहिजे की इथली लढाई इथूनच लढली जाणार. त्यामुळे आपल्याला कुठे बोलायचं, कुठे शांत राहायचं आणि कुठे काय उत्तर द्यायचं याचं देखील भान ठेवायला हवं. प्रत्येक लढाई ही मनगटी लढाई नसते. कारण त्या क्षणाला आपणही उलट बोललो, काय फरक पडतो त्यांच्यात, तुमच्यात फरक तो काय राहिला? आपल्याला माहिती आहे आपण कोण आहोत. आपल्याला आपल्या शिवसेनेची, आपल्या ह्या 4 अक्षरांची बाजू महाराष्ट्रासमोर घेऊन जायची, उभ्या देशासमोर घेऊन जायची, ती शांततेत घेऊन जायची. आपले पक्ष प्रमुख संयमी आहेत, आपल्याला तो संयम दाखवायला हवा, हे लक्षात ठेवायला हवं शिवसैनिकांना. आपल्यावर आवाज चढवला तो आपला अपमान नाही झाला, तो भारतीय जनता पक्षाचा ह्यांनी अपमान केला. आणि ह्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ही उभ्या महाराष्ट्राने पाहिली, त्या कालच्या लाईव्ह डिबेटमध्ये पाहिली. त्यामुळे शिवसैनिकांनो, विचार सोडून द्या. यांच्याकडे जेव्हा काही नसतं तेव्हा हे बोंगा करून दाखवायचा प्रयत्न करतात आणि ह्यांचा बोंगा लवकरच फुटणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा बिलकुल विचार करू नका. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.